दोन्ही संघांना विजयाच्या दृष्टिकोनातून देतोय खूप साऱ्या अशा शुभेच्छा. विशिंग बोथ द टीम ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. पहिलाच बॉल चांगला बॉल होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, इनफिल्ड मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतीये. एक सिंगल धाव इथे एकवटली जातीये आणि एका सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ओपन होतीये. असं म्हटलं जातं बुनबुन से घागर भरताय. शांत आणि संयमी सुरुवात जी मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतीये. एक धाव धावफलकावरती असेल. कांसई बॉयज विपक्ष मोर युनायटेड असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. फुल टॉस बॉल, मिसटाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. कंप्लीट सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहतोय थ्रो देखील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती चांगल्या प्रकारे आला. मात्र तोपर्यंत दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे पोहोचतायत. कंप्लीट होत आहेत 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 3 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. 3 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचं पूर्वार्ध, 5 षटकांचं उत्तरार्ध, त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व 16 आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतोय. इथून कुठला संघ जिंकेल, कुठला संघ हारेल हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं असेल. वेगवान चेंडू, क्विक वनचा वापर करण्यात आला. फुल लेनचा बॉल होता, टप्पा पडला, वेग चांगला आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सबमरीन राहिला, एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि इथे आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉलची समाप्ती होईल. 5 षटकांमध्ये किती धाव बनवल्या जातील ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये किती धाव बनवली जाईल ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणारी. इथे खेचून मारलेला स्ट्रोक, फटका अप्रतिम, एक टप्पा खात वाडी श्लॉंगॉनला क्लिअर करत चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. रन मिलेंगे 4, तो बेडा होगा पार. येतोय फलंदाजच्या माध्यमातून हा A1 क्वालिटीचा गौरवच्या बॅटमधून चौकार. टप्प्यात चेंडू होता, त्याला टप्प्याच्या बाहेर टाकण्याचं काम केलंय. गौरवच्या माध्यमातून चौकार आलाय. यावेळेस देखील थोडासा शफल झाले होते ऑफ साइडला. ऑन साइडला टार्गेट करायचं होतं. मिड विकेट असेल, स्क्वेअर लेग असेल, या रिझनला मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. आउटसाइड लेग येतोय वाईट बॉल. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. सध्याच्या स्थितीला 8 या आकड्यावरती. 8 रन 8 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. फ्लाइंग स्टार्ट स्वप्नवत सुरुवात जी मात्र झाली आहे. इथे देखील स्ट्रोक चांगला आहे, फटका अप्रतिम, फटका दर्जेदार, ताकदीचा वापर, एलिव्हेशन देखील प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावांसाठी लॉंग ऑनला क्लिअर करा. डाऊन द ग्राउंड आलेला स्ट्रोक, सिक्सर. षटकार आलेला पाहायला मिळतोय. ज्या धावसंख्येची नितांत गरज होती, ज्या मोठ्या फटक्यांची नितांत गरज होती, पहिल्या षटकामध्ये तसे फटके येत असताना पाहायला मिळतात. हुक केलं होतं आणि इथे आपण पाहतोय चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये, जिथे निर्धारित 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. स्वप्नवत सुरुवात झाली आहे. ज्याप्रमाणे सुरुवात गरजेची होती तशी सुरुवात होत असताना पाहायला मिळतीये. मात्र म्हटलं जातं तुमचा आगाज चांगला झालाय, मात्र अंजाम कसं होतोय ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. स्टार्ट चांगली झालीये, पायाभरणी चांगली झाली आणि म्हटलं जातं पायाभरणी जर चांगली झाली असेल तुम्ही मोठमोठे स्काय स्क्रॅपर बांधू शकता. मोठे स्ट्रोक्स मारत असताना तुम्ही चांगली धावसंख्या बनवू शकता. मात्र त्यासाठी नितांत आणि प्रयत्न जे मात्र प्रयत्न करणं गरजेचं आहे. एकंदरीत टीमची टोटल 16 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. क्रमांक पहिलं जो मात्र कंप्लीट होतोय आणि पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल 16 या आकड्यावरती. थोडीशी कुठे ना कुठे असफलता आतापर्यंत मिळाली आहे मोर युनाइटेड संघाला. मात्र म्हटलं जातं ना, असफलता भी एक चुनौती, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो परखो और फिर सुधार करो, जब तक लक्ष्य न मिले नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान मत छोड़ के भागो तुम,
क्योंकि यूं किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. मैदानाच्या आतमध्ये ते प्रयत्न आता करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा दाखवावी लागेल. मागच्या षटकामध्ये काय झालं त्यापेक्षा येणारे या षटकामध्ये आम्ही काय करू शकतो, संघाने माझ्यावरती का जबाबदारी ठेवली आहे ते मात्र तुम्हाला दाखवावं लागेल. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. स्वप्नील येतोय. स्वप्नीलच्या माध्यमातून कशी गोलंदाजी होती ते देखील पाहणं. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. इनसाइड दी सर्कल चांगली फिल्डिंग झाली शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये. तोपर्यंत एक चुकी सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर कार्ड वरती पुढे चालली आहे. 17 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती गौरव आहे, ज्या गौरवच्या माध्यमातून षटकार देखील पाहायला मिळाला, ज्या गौरवच्या माध्यमातून चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. अजून एक यावेळेस देखील चेंडू सीमारेषा पलीकडे लॉंग ऑनला क्लिअर करत डाऊन दी ग्राउंड व्ही मध्ये मारलेला स्ट्रोक. क्रिकेटचं मादक सौंदर्य या स्ट्रोक वरती पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार 6 धावांसाठी गौरव ब्रँडेड स्ट्रोक षटकार. षटकार पाहायला मिळतोय. गौरव पहिल्याच बॉल पासून स्वतःचे इरादे इथे स्पष्ट करतोय. 6 चेंडूंमध्ये 20 धावांची विध्वंसक फलंदाजी पाहायला मिळतीये. आयुष्यामध्ये तुम्ही किती जगलात त्यापेक्षा तुम्ही कसे जगलात ते महत्वाचं असतं. क्रिकेटमध्ये देखील तुम्ही किती चेंडू खेळला त्यापेक्षा तुमचा कॅमिओ कसा होता, कमी चेंडूंमध्ये तुम्ही कशी कामगिरी केली ते महत्वाचं असतं आणि ते इथे पाहायला मिळतोय. 6 चेंडूंमध्ये 20 धावांचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन गौरवने दिलंय. अलॉंग द बी चांगल्या प्रकारे 2 स्ट्रोक पाहायला मिळाले. वेकेंट एरिया होता आणि त्यामुळे षटकार आलाय. इथे मी स्टॅम्प स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये लांबी कमी उंची जास्त डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. फटका फसला आणि त्यानंतर धक्का बसला. या आधी षटकार आला होता मात्र त्यानंतर क्विक रिप्लाय. ईट का जवाब पत्थर से, टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर. वार वरती पलटवार, ऍक्शन वरती रिएक्शन आणि षटकाराला क्विक रिप्लाय. विकेट. अगदी टाळ्यांचं जयघोष होत असताना पाहायला मिळालं ज्यावेळेस गौरव डगआउट मध्ये जातोय. कारण स्मॉल बट इफेक्टिव्ह कॅमिओ पाहायला मिळाला. 7 चेंडूंमध्ये 20 धावांचं कॉन्ट्रीब्युशन करत असताना तो तंबूच्या आश्रयाला जातोय. कुठे ना कुठे फ्लाइंग स्टार्ट जी मात्र मिळवून दिली आहे. इंडिव्हिज्युअल स्वप्नीलचा विचार केला 3 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केल्या तर 1 विकेट कॅरी केली आहे. 23 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवेश आपल्याला पाहायला मिळेल. 3ऱ्या क्रमांकावरती येतोय. टॉप ऑर्डरचा जर विचार केला कांसई बॉईज या संघाचा टॉप ऑर्डर चांगल्या प्रकारे फलंदाजी करण्यासाठी माहीर आहे. त्यानंतर मिडल ऑर्डरचा विचार केला तो देखील तितकाच घातक आहे. मात्र टॉप ऑर्डर वरती सातत्याने आपण पाहायला गेलं तर जबाबदारी असते चांगल्या धावसंख्या बनवण्याची. आतापर्यंत तर यश मिळतंय. चांगला चेंडू आहे, वेगवान चेंडू होता, भन्नाट वेग जो मात्र पाहायला मिळाला. षटकार आला होता मात्र त्यानंतर विकेट घेतली. टेम्परामेंट स्वतःचा इथे सिद्ध करत असताना गोलंदाज आपण पाहतोय. स्वप्नील चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यावरती स्ट्राईक चेंज झाली होती. गौरव स्ट्राईकवर आला. पहिल्याच बॉलवरती सिक्सर देखील पाहायला मिळाला होता मात्र त्यानंतर विकेट घेतली आहे. इथे कट करायचा प्रयत्न मात्र डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगली गोलंदाजी. षटकार आलाय मात्र षटकाराचा क्विक रिप्लाय कसा द्यावा याचं प्रात्यक्षिक उदाहरण, ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण इथे गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. त्यानंतर 3 चेंडू आणि 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहेत. गौरव नावाचं वादळ गुंगावायला लागलं होतं त्याला मात्र तंबूमध्ये पाठवण्यामध्ये यश मिळालंय. एका चेंडूचं काही अजूनही शिल्लक आहे या दुसऱ्या षटकामध्ये. इथे थोडंसं बॅकफूट वरती आले होते.
एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. सिंगल धावेच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं कंप्लीट. 2 षटकांची समाप्ती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12च्या सरासरीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. 24 विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. टीम कांसे बॉयज प्लेइंग अगेन्स्ट मोर युनायटेड. दोन षटकांची समाप्ती होती. टीमची टोटल 24 या आकड्यावरती पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये लवेश आणि भूषण आपल्याला पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूला स्वप्नील टेबल ओव्हर घेऊन तयार होतात. टेबल ओव्हर मध्ये कशी कामगिरी होती ते देखील साहिल आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत कशी कामगिरी साहिलच्या माध्यमातून होतीये ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. टेबल ओव्हर आहे. टेबल ओव्हर मध्ये एकाच मोठा स्ट्रोक व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती. 25 धावा सातत्याने टेबल ओव्हर मध्ये एक्स्ट्राच्या धावा येत असताना पाहायला मिळाले होते. मागच्या मॅच मध्ये आय थिंक पहिली अशी ओव्हर होती ज्यामध्ये एकही एक्स्ट्रा धाव नव्हती. फुल लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक सिंगल धाव कंप्लीट होतीये. थेंबे थेंबे तैसाचे असं म्हटलं जातं. बूंद बूंद से घागर भरता. लेकिन असं म्हटलं जातं कि सागर आपको भरना है तो उसके लिए बारिश तो लानी पड़ेगी. सिंगल डबल से आप आगे बढ़ सकते हैं, लेकिन एक अच्छा टोटल यहाँ पे सेट करना है तो उसके लिए बड़े हिट आना उतना ही जरूरी है. टीम की टोटल 25 रनों के ऊपर 1 विकेट के नुकसान पे ओवर नंबर 30 यहाँ पे शुरू होती हुई, जहाँ पे साहिल टेबल ओवर लेके तैयार है. अच्छी गेंदबाजी अब तक देखने को मिली. गौरव के माध्यम से अच्छी बल्लेबाजी पहले ओवर में देखने को मिली. उसके बाद दूसरी ओवर में जब वो बल्लेबाजी करने को एक सिक्सर आया, उसके बाद में उनकी विकेट चटकाई गेंदबाज ने. यहाँ पे तीसरी ओवर साहिल अच्छी गेंदबाजी कर रहे अब तक. कुल मिलाकर अगर देखा जाए तो 26 रन स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पे. लोअर फुल टॉस गेंद थी, ड्राइव करना चाहते थे इनसाइड आउट. एक्स्ट्रा कवर रीजन में फील्डर के माध्यम से मिस्टेक और यहाँ पे हो गई गलती, हो गई भूल और गेंद सीमा रेखा पार गोल. 4 रनों के लिए आता हुआ ये लक फैक्टर ऑन करने वाला नसीब का चौका. भूषण के बल्ले से आता हुआ लक फैक्टर ऑन करने वाला ये 4 रनों के लिए चौका. 30 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज होते हुए 1 विकेट के नुकसान पे. टेप बॉल ओवर और टेप बॉल ओवर में अब तक अच्छी बल्लेबाजी देखने को मिली कांसे बॉयज टीम की तरफ से, जिसमें भूषण के माध्यम से एक चौका भी देखने को मिला. इस बार फुल टॉस गेंद, मिस टाइम स्ट्रोक डाउन द बॉल, फील्डर आते हुए. जजमेंट खराब थी, बैकिंग अच्छी हुई. मिड विकेट रीजन में काउ कॉर्नर के फील्डर आए थे, तब तक 2 रन कंप्लीट. सिंगल को डबल में कन्वर्ट किया और यहाँ पे 2 रन कंप्लीट. टीम की टोटल 2 रनों की मदद से जाके पहुंची है 32 रनों के ऊपर 1 विकेट के नुकसान पे. बत्तीस रन 1 विकेट के नुकसान पे. अच्छी गेंद थी. टप्पा गिरने के बाद में थोड़ी सी गेंद ने हरकत की और कहा जाता है गेंद में होगी हरकत तो गेंदबाज करेगा बरकत. टप्पा गिरने के बाद में थोड़ी सी हरकत की, ड्राइव करना चाहते थे, जिस तरीके से बल्ला घुमाना चाहते थे उस तरीके से घुमा नहीं और यहाँ पे एक सिंगल कंप्लीट. एक्शन रिप्ले में देख सकते हैं टप्पा गिरने के बाद में थोड़ी सी बाहर निकली गेंद, ड्राइव करना चाहते थे लेकिन यहाँ पे एक ही रन कंप्लीट होगा. टीम की टोटल 33 विद लॉस ऑफ 1 विकेट. कुल मिलाकर इस ओवर में 9 रन अब तक आ चुके हैं. इस बार भी जोर से बल्ला घुमाया था. डॉट बॉल की समाप्ति और इसके साथ ओवर नंबर 3 क्या पे कंप्लीट. 3 ओवर की समाप्ति 1 विकेट के नुकसान पे. 33. थोडंसं करेक्शन, एका चेंडूसाठी येस अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. इस बार भी अच्छी गेंद, लेकिन वाइट बॉल. घुमाना तो चाहते थे लेकिन शरीर से थोड़ी दूर थी गेंद.
देखा जाए तो वाइड बॉल और 34 रन, 1 विकेट के नुकसान पे। एक्शन रिप्ले में देख सकते हैं टप्पा गिरने के बाद में गेंद बाहर निकली। अच्छी गेंद, फुल लेन की गेंद थी, ग्लांस करना चाहते थे। स्क्वेयर लेग रीजन में अच्छी फील्डिंग हो सकती थी, लेकिन यहाँ पे मिसफील्ड हुई। तब तक 1 रन कंप्लीट। टीम की टोटल 3 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पे 35 रन, 35 विद द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओवर्स। तीन षटकांची समाप्ती होते। 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये लवे 6 चेंडू 3 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, भूषण 5 चेंडू 9 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आहे। मागच्या षटकाचा विचार केला एकंदरीत 11 धावा सायलच्या षटकामध्ये। टेबल ओव्हर थोडीशी मागणी आपल्याला पाहायला मिळाली, मात्र हरकत नाही। यानंतरच्या 2 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी झाली, कुठेतरी 50च्या आतमध्ये धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न केलं, तर सेकंड इनिंग मध्ये तो मोमेंटम कॅरी फॉरवर्ड करत असताना चांगली चेजिंग जी मात्र बघायला मिळू शकते, मात्र त्यासाठी गोलंदाजी चांगलं होणं गरजेचं आहे। पहिला बॉल वेगवान चेंडू होता, एसटी रक्षक वाचण्याचं काम करत होते, सहसा पाहायला मिळत नाही। एसटी रक्षक चेंडूला पकडण्याचं काम करतो, मात्र इथे एसटी रक्षक वाचण्याचं काम करत होता। भन्नाट वेग होता, अगदी ज्या वेळेस एसटी रक्षक वाचण्याचं काम करतो ते का होतं, कुठे ना कुठे ब्लाइंड स्पॉट क्रिएट होतो, आणि ज्यावेळेस ब्लाइंड स्पॉट क्रिएट होतो त्यावेळेस अंदाज मिळत नाही। कधी कधी आपल्या अंगासमोर टप्पा पडलेला असतो, अशा परिस्थितीमध्ये टप्पा पडल्यावरती किती बाउन्स चेंडू होईल ते देखील कळून येत नाही। त्यावेळेस देखील अशा प्रकारे एस्टिरक्षण आपल्याला पाहायला मिळतो। 36 धावात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बॉलिंग मार्क वरती प्रशांत पाहायला मिळतात, चौथ्या षटकात येतात। इथे फील्ड थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते, मात्र वाईडिश लॉंग ऑन मध्ये फिल्डर आले, थ्रो झाला होता नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, जिथे मात्र कलेक्शन करता आलं नाहीये, मात्र बॅकिंग चांगली होती। एक सिंगल धाव होऊ शकली असती, मात्र 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात। जिथे सिंगल नसते तिथे सिंगल धाव पाहायला मिळते, जिथे सिंगल आहे तिथे डबल आपल्याला पाहायला मिळते, ज्या मिस्टेक्स कुठे ना कुठे येणाऱ्या वे मध्ये डोकेदुखी ठरू शकतात। लोवर फुल टॉस बॉल ड्रॉय केलाय आणि चेंडू चालला मिड विकेट रिजन मध्ये, अगदी तोपर्यंत एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न, बघता बघता 2 धाबा त्या देखील कंप्लीट होत आहेत। कुठे ना कुठे बॅकिंग नव्हती, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती 2 फिल्डर बॅकिंग साठी होते, मात्र स्ट्रायकिंग एंड वरती देखील एक प्लेअरने बॅकिंग साठी येणं गरजेचं आहे, कारण इथे हाफ चान्सला देखील फुल चान्स कन्वर्ट करणं गरजेचं आहे। कुठे ना कुठे तुम्हाला अटॅकिंग इंटेंट ठेवावं लागेल आणि त्यासाठी थ्रो करणं गरजेचं होतं, मात्र बॅकिंगला कुठलाही खेळाडू नव्हता। पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय, सातत्याने ड्राईव्ह करायचा प्रयत्न होतोय, इथे मिसफील्ड होत असताना पाहायला मिळेल। वाईडिश लॉंग ऑन मिड विकेटचा फिल्डर बॅकिंग साठी आला, त्याच्या देखील आवाक्याच्या दूर होता, मात्र शेवटच्या क्षणी चेंडूला गॅदर तर केलंय आणि तोपर्यंत 2 धावा पाहायला मिळतील। मागच्या 3 चेंडूंवरती 3 डबल आतापर्यंत आलेल्या पाहायला मिळतील। टीमची टोटल 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचली एका गड्याच्या मोबदल्यात, 42 धावा।
स्क्वेअर कट करायचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 42 धावा, 42 रन विथ लॉस ऑफ 1 विकेट. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 55 पर्यंत धावसंख्या पोहोचू शकते. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये ज्याप्रमाणे सुरुवात झाली होती असं वाटलं होतं 65 ते 70 धावा बनवू शकतात, मात्र त्यानंतर कमबॅक चांगला झाला. यावेळी सुख केलंय, चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रात. निर्धारित 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. षटक क्रमांक 4 कंप्लीट होईल. 4 षटकांची समाप्ती. 11च्या सरासरीने एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 44 धावा धाव फलकावरती असतील. प्रशांतचं षटक चांगलं पाहायला मिळालं, ज्यामध्ये फक्त 8 धावा आल्या आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते एकाकडेच्या मोबदल्यात 44 धावा. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये कुठला गोलंदाज येतोय, कशी गोलंदाजी करतोय, किती धावा बनवतोय, समोरचा संघ कितीचा टार्गेट ठेवतोय, हे सर्व गोष्टी इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत पाहायला गेलं तर मॅच 50-50 आपल्याला पाहायला मिळते. असं म्हटलं जातं ना की रख हौसला की वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यू थक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. अगदी यू विन यू लूज इट डझंट मॅटर इन द गेम ऑफ क्रिकेट. मात्र तुम्ही लढत कशी देतायत, समोरच्या संघाच्या विरोधामध्ये तुम्ही कशी कामगिरी करतायत आणि समोरच्या संघाच्या विरोधामध्ये कामगिरी करत असताना स्वतःला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध कसं करतायत ते मात्र महत्वाचं आहे. 44 धावा धावफलकावरती आहेत. 11ची सरासरी आपल्याला पाहायला मिळतीये. जिन्सेन आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल फुल टॉस होता. क्लास करायचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट थोडी पाहायला मिळतीये. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 46 पाहायला मिळेल. जनसेन आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांच्या माध्यमातून आय थिंक गौरवची कॅच त्याने टिपली होती आणि तो स्वतः बॉलिंग मार्क वरती आपल्याला 5व्या अंतिम भैरवी स्लॉग डेथ ओव्हरच्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. 46 विथ लॉस ऑफ 1 विकेट. फुल लेंथचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय. सातत्याने ड्रायव्हिंग लेंथ वरती हे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. कधी साधा ड्राईव्ह होतोय, कधी लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. इथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. कदाचित ही विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे, कारण जो स्ट्रायकिंग एंड वरचा फलंदाज होता तो मात्र फक्त आणि फक्त पळत होता. त्याच्यामध्ये तो अप्रोच पाहायला मिळाला नाही. कदाचित विकेट सॅक्रिफाईस मे बी केली असू शकते. 9 चेंडूंमध्ये 6 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आणि त्यानंतर लवेश बॅक टू दी पवेलियन. नाव तर विचारलं जाईल, चर्चा तर होईलच. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तर मात्र हा मैदान तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. मात्र त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये घाम गाळावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या नावाची दखल घेऊन द्यावी लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. यावेळेस देखील डॉट बॉलची समाप्ती होत असताना पाहायला मिळेल. प्रत्येक डॉट बॉल कमबॅक करून देतोय. पहिल्या षटकामध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली होती, मी म्हटलं होतं त्यानंतर कमबॅक अपेक्षित असेल मोर युनायटेड या संघाला, आणि कमबॅक जो मात्र झालेला पाहायला मिळतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या. धावबाची 1 विकेट देखील आलेली पाहायला मिळते. 47 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. यावेळेस फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. थ्रो थोडासा वाईड होता. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज होतोय बाद. धावबाच्या स्वरूपामध्ये हादऱ्यावरती हादरे या ओव्हर मध्ये बसत असताना पाहायला मिळतील. दुसरा गडी बाद होईल या ओव्हर मधला आणि एकंदरीत तिसरा गडी बाद होतोय. 48 या आकड्यावरती कांसाई बॉयज या संघाचा. पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी झाली होती, चांगली सुरुवात करून दिली होती गौरवने. मात्र गौरवची विकेट पडली आणि त्यानंतर धाब्यांचा आलेख कुठे ना कुठे कमी होत असताना पाहायला मिळतोय.
असं म्हणतात ना, हवेच्या झोक्याने पत्त्याचं घर ढासून जावं. अगदी त्याप्रमाणे कुठे ना कुठे गोलंदाजी चांगली झाली आणि त्यावरती फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. नो डाऊट एट ऑल चांगली धावसंख्या बनवली आहे, मात्र जी अपेक्षा होती त्यापेक्षा कमी धावसंख्या बनली आहे, हे देखील तितकंच खरं आहे. यावेळेस फटका चांगला आहे, पुल केलाय, पुल अँड पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल, आउट ऑफ द पार्क, बिग 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 हिट, सिक्सर. चेंडूला टप्प्यात आणलं आणि त्यानंतर टप्प्याच्या बाहेर ढकलण्याचं काम केलंय. 50 50 धावा च्या मात्र कंप्लीट झाल्यात आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 55. यावेळेस देखील पुल केलाय आणि चेंडूला गुल केलाय. विकेट मे बी सॅक्रिफाईस केली होती कोणासाठी, तर मात्र इथे प्रेम दाखवतोय. प्रेमच्या माध्यमातून आलाय हा दुसरा सलग बार बार लगातार सिक्सर. धावफलकावरती 61 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलंय. एकंदरीत समरी पाहायला गेली मॅचची तर भूषणच्या माध्यमातून 12 चेंडू 18 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पहिल्या इनिंग मध्ये. त्यानंतर गौरव 7 चेंडू 20, 9 चेंडू 6, प्रेमच्या माध्यमातून 2 चेंडू आणि 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत 60 धावा धावफलकावरती. गोलंदाजीचा विचार केला गणेशच्या माध्यमातून 16 धावांचं षटक, स्वप्नीलने 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट देखील कॅरी केली. साहिलचा विचार केला 11 धावांचं षटक. त्यानंतर प्रशांतने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, विकेट नाही घेतली, मात्र 8 धावांचं षटक होतं. 16 धावा जेन्सेन यांनी देखील षटकामध्ये खर्च केल्या. एकंदरीत 60 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 61 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेकंड इनिंग मध्ये चेझिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतोय.
7 धावा धावफलकावरती आहेत आणि 61 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. 61 धावा म्हणजे प्रति षटकामागे जर पाहायला गेलं 12 ते 13ची सरासरी तुम्हाला मेंटेन करावी लागेल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज प्रेम आपल्याला पाहायला मिळतो, ज्या प्रेमने शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार मारले. कुठे ना कुठे 50 पर्यंत धावसंख्या जाते की नाही हा प्रश्नचिन्ह होता, त्याला मात्र 60च्या वर नेऊन ठेवलं. असा प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. दोन्ही संघांना विजयाच्या दृष्टिकोनातून शुभेच्छा. पहिला बॉल फुल टॉस आणि त्यावरती इनसाइड आउट ओव्हर द कव्हर हेड आपल्याला पाहायला मिळेल. कव्हरला क्लिअर करत चौकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती ज्याप्रमाणे चेंडू होता अगदी त्याला त्याचप्रमाणे मैदानाच्या बाहेर ढकलण्याचं काम केलंय. चौकार आलाय. टीमचा अकाउंट ओपन होतोय 4 धावेंवरती. डॉट बॉलची समाप्ती होईल. चांगला चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. चांगला चेंडू होता, फुल लेनचा बॉल होता, मात्र अँगलने बाहेर निघत होता. अँगलला देखील टॅकल करायचं होतं, मात्र इथे आपण पाहतोय कुठे ना कुठे यश मिळालं नाही. डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि त्यावरती टोल तर वसूल केलाय. बॉल निघून चाललाय पुन्हा एकदा त्याच रिजन मधून. बाउंड्री लाईनच्या बाहेर कोण अलग दृष्टिकोन तोच. धावा येणं गरजेचं आहे आणि धावा येतात देखील. 4चा पाडा बोलला जातोय, येतोय चौकार. 8 धावा धावफलकावरती आहेत. सागरच्या माध्यमातून 2 चौकार जे मात्र आलेले आपण पाहू शकतो. चुकीची गोलंदाजी होती प्रेमच्या माध्यमातून. प्रेमचा विचार केला तर तो कुठे ना कुठे वायडिश रिजनला टार्गेट करायचा प्रयत्न करतोय आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी समोर प्लेयर ठेवलेले आहेत. फुल लेनचे बॉल टाकून शरीराचा कदाचित वेग घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र बी मध्ये ड्राईव्ह केलं जाऊ शकतो, कारण फिल्डिंग तशीच आहे. यावेळेस देखील लो फुल टॉस बॉल. पॉइंट मध्ये अगदी फिल्डर पाहायला मिळतील. फिल्डिंग चांगली होती. एक सिंगल धावी येते. सिंगल धावीच्या मदतीने टीमची टोटल 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस. आता मात्र कृणाल अजून मात्र स्ट्रायकिंग एंड वरती येतोय. अजून एकही चेंडू फेस केला नाहीये. तो कशी कामगिरी करतोय ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. लिफ्टी रायटी असं कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. इम्पॅक्ट प्लेयर कृणाल जो मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल आहे. पुन्हा एकदा इनफिल्डला भेदलंय. एक्स्ट्रा कव्हर मधून एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट आणि बॉल चाललाय सीमारेखा पार. येतोय अजून एक या ओव्हर मधला 3रा चौकार. तुम्ही डमी. कृणालच्या फटक्याचा विचार केला. प्रॉमिसिंग फटका नव्हता, मात्र म्हटलं जातं आगाजपेक्षा अंजाम महत्वाचा आहे. लोवर फुल टॉस बॉल. इथे फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक होतीये, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न सुरुवातीला होता आणि इथे धाव घेण्यात आलेली नाहीये. सो ओव्हर नंबर पहिली जी मात्र कंप्लीट होईल आणि पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल जाऊन पोहोचली बिनबाद 13 या धावसंख्येवरती. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर 61चं टार्गेट असताना 12 ते 13 धावा प्रति षटकामागे बनवायच्या होत्या. 13 धावा झाल्यात, म्हणजे आता येणारे 24 चेंडू आणि 12च्या सरासरीने 48 धावींची गरज आहे. कृणालचा विचार केला. चांगली फलंदाजी त्याची देखील पाहायला मिळाली. एक चौकार आला. 2 चेंडूंमध्ये 4 धावांचं कॉन्ट्रीब्युशन 200च्या स्ट्राईक रेटने. दुसऱ्या बाजूला 4 चेंडूंमध्ये 225च्या स्ट्राईक रेटने. सागरच्या माध्यमातून देखील 9 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय. प्रेमचं थोडंसं महागडे षटक होतं ज्यामध्ये 3 चौकार जे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या षटकाची समाप्ती होती. 13 धावा धावा फलकावरती आहेत. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती महेश येतोय. स्ट्रोक चांगला आहे. पिकअप स्ट्रोक. चेंडूला पिक केलाय आणि त्यानंतर जबरदस्त स्ट्रोक फेकलाय. चेंडू सीमारेषा पार फेकलाय.
6 धाब्यांसाठी येतोय मॅक्सिमम सिक्सर. चेंडूला पिक केलं आणि त्यानंतर 6 धाबा इथे बुक देखील केल्या. मॅरिट नुसार फटकेबाजी होत असताना पाहायला मिळतीये. धावेंची ज्याप्रमाणे मागणी आहे अगदी त्याप्रमाणे धावेंचा पुरवठा होतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली फटकेबाजी ची मात्र होत असताना पाहायला मिळेल. सागर 5 चेंडूंमध्ये 15 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्याचे मात्र इंजिन आता गरम झालेलं आहे. 19 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. चांगल्या प्रकारे फटकेबाजी पाहायला मिळते. महेशला आता कमबॅक करून द्यावा लागेल. महेश कमबॅक करतोय का ते देखील पाहणं महत्वाचं असेल. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न मात्र यावेळेस सूरजच्या हातामध्ये कॅच कंप्लीट होतीये. मागच्या चेंडूवरती आला होता षटकार मात्र त्यानंतर क्विक रिप्लाय दिलाय. इथे फलंदाज होतोय बाद आणि कॅच होतीये कंप्लीट. सागर बॅक टू दी पवेलियन. नाट्यमय रूपांतर जे मात्र या षटकामध्ये पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळतीये. रंगत असताना पाहायला मिळतोय दोन्ही संघांमध्ये. सागर जो मात्र तंबूमध्ये जातोय. देवा त्याची जागा भरण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. 3ऱ्या क्रमांकावरती येतोय. अशाप्रमाणे गौरव आउट झाल्यावरती थोडीशी धाब्यांसाठी धडपड आपल्याला पाहायला मिळत होती कांसे बॉईज संघांमध्ये. पुढील 3 षटकांमध्ये अर्थातच दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये अगदी तशीच कामगिरी इथे होती का की संघर्ष करत असताना चांगली फटकेबाजी होईल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. वाईड बॉल एक्स्ट्राची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. टीमची टोटल 20 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 20 रन 20 धावा धाव फलकावरती आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहू शकतो देवा जिच्या माध्यमातून मोठ्या फटक्यांची अपेक्षा मूर युनायटेड टीमला असेल. दुसऱ्या बाजूला कांसाई बॉईज संघ यांच्या माध्यमातून महेश खांद्यावरती जबाबदारी या षटकाची देण्यात आली आहे. षटकार आल्यावरती त्याने मात्र कमबॅक केलाय. फुल टॉस बॉल आणि त्यावरती फुल टोल वसूल केलाय. बॉलला पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. आसमानी सुलतानी गगनचुंबी गगनभेदी आउट ऑफ द पार्क सिक्सर. या गोष्टीचा मी उल्लेख केला होता. नाट्यमय रूपांतर सातत्याने या ओव्हरमध्ये होत असताना पाहायला मिळतात. पहिल्या चेंडू षटकार त्यानंतर विकेट आणि त्यानंतर पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगली फटकेबाजी होती. अटॅकिंग अप्रोच अटॅकिंग इंटेंट जो मात्र आतापर्यंत पाहायला मिळतो. नो डाऊट एट ऑल विकेट पडली मात्र आम्ही अटॅकिंग अप्रोच ठेवू.
अगदी तशी मानसिकता पाहायला मिळत होती. यावेळेस मी स्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल, फिल्डर आलाय, कॅच होतीये ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. आठवत असेल 2023 विश्वचषक, अफगाणिस्तान विपक्ष ऑस्ट्रेलियाशी मॅच, 6 गडी बाद झाले होते. तिथे ग्लेन मॅक्सवेलची कॅच सुटली, त्याने 200 धावा बनवल्या. ना केवळ 200 धावा बनवल्या, त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाने ती मॅच नाही तर विश्वचषक जिंकलं होतं. रोहित शर्माची कॅच सुटली, त्याने 264 धावा बनवल्या होत्या. इतिहास घडलं होतं. अगदी एशिया कप मध्ये जर विचार केला तर तिलक वर्माची देखील कॅच सुटली होती आणि त्यानंतर त्यांनी अर्धशतकीय कामगिरी करत असताना भारताला एशिया कप विजय करून दिलं होतं. इतिहास घडला होता. मात्र इथे काय घडतंय ते पाहणं महत्वाचं असेल. इथे एक सिंगल धाव पाहायला मिळतीये. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 28 विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय महागडी गोलंदाजी तर होतीये. दुसऱ्या बाजूला विकेट पडतायत, मात्र तरी देखील कमबॅक होत असताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू होता. यॉर्क चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यावरती तरी देखील एक सिंगल धाव आली आहे. सो कौतुक फलंदाजाचं करणं गरजेचं. देवाच्या माध्यमातून एक सिंगल धाव ती येत असताना आपल्याला पाहायला मिळाली आणि अशा रीतीने षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं जो मात्र समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धाव फलकावरती असतील. तर एकंदरीत 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यात 29 धावा. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा प्रेम आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रेमने पहिल्या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी केली होती, त्याच्या विरोधामध्ये 3 फुलटॉस बॉल वरती 2 एक्स्ट्रा कव्हर आणि एक तिन्ही एक्स्ट्राच कव्हर मधून 2 रायटीच्या माध्यमातून आणि एक लेफ्टीच्या माध्यमातून आले होते. चांगला बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस देखील स्ट्रोक तर चांगला आहे. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. कॅच झाली एक कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 29 धावा. प्रेम फक्त आणि फक्त मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आला नाही, तर प्रेमच्या माध्यमातून इथे विकेट देखील प्राप्त करून देण्यात आलेली आहे. न्यू बॅटर आकिब मात्र पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, कव्हर ड्राईव्ह करण्यात आला. एक सिंगल धाव येते. येस नो वेट कॉलिंग नव्हतं, मात्र शेवटच्या क्षणी स्ट्रायकिंग एंड वरतून नकार आला. नॉन स्ट्रायकिंग एंड वरचा फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला आणि एका धावेवरती इथे समाधान वाढावं लागतंय. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे.
कुठे ना कुठे संघर्ष अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 30 धावा आतापर्यंत झाल्यात 15 चेंडूंमध्ये, अजूनही 31 धावांची गरज आहे 15 चेंडूंमध्ये. अर्धा पल्ला जो मात्र गाठण्यामध्ये यश मिळालंय 15 बॉलमध्ये, मात्र अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे आणि तो देखील 15 बॉलमध्ये. पुन्हा एकदा खिचून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळी शरीरापासून दूर ठेवलंय. आउटसाइड ऑफ हा बॉल येतोय वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. अगदी म्हटलं जातं ना, आयुष्याचं पटल असू दे किंबहुना टेनिस बॉल क्रिकेटचं मैदान असू दे, प्रश्न तुम्हाला विचारले जातील, मात्र त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. परिस्थिती कशी असू दे, मात्र त्यावरती तुम्हाला उपाय शोधता आलं पाहिजे. इथे मिसटाइम स्ट्रोक होतं, एफर्ट चांगलं पाहायला मिळतो आणि व्हॉट अ कॅच, व्हॉट अ स्टनिंग कॅच, अप्रतिम झेल पाहायला मिळते. आणि मित्रांनो, कॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये, कारण महेशच्या माध्यमातून अप्रतिम अशी झेल आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर विचार केला तर चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न होता, चेंडूला गॅदर करता आलं नाही, तरी देखील दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये बॉडी बॅलन्स गमावला नाही आणि चेंडूला गॅदर केलं आणि अशा परिस्थितीत विकेटचं पतन. दुसरा गडी बाद होत असताना पाहायला मिळतो या ओव्हर मधला, आणि एकंदरीत तिसरा गडी बाद होतोय या इनिंग मधला. 31 या आकड्यावरती थोडस संघर्ष आता वाढलेलं पाहायला मिळतोय. आकिब आणि साहिल ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. सॉफ्ट हँडने खेळलेत. स्क्वेलिंग मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय, फिल्डरच्या माध्यमातून थोडीशी फंबलनेस झाली होती, मात्र एका धावेवरती तरी देखील रोखू शकत नाहीयेत. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 32 या आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. अजूनही विजयासाठी 29 धावांची गरज, एक मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे. इथे एक सिंगल धाव कंप्लीट होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मानस होता, मात्र धाडस केला नाहीये. नो प्लस 2 धावा, एकंदरीत 3 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतील आणि टीमची टोटल 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आणि आता फिल्डिंग टीमने चॅलेंज केलेलं आहे, अंपायर त्यांच्या डिसिजन वरती चॅलेंज केलं जातोय. थर्ड अंपायर डिसिजन नो बॉल. अगदी क्लीन नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल आणि बिमर दोघांमध्ये खूप फरक असतो. नो बॉल असतो जो हाईट फॅक्टर असतो, तो नो बॉल असतो, आणि जो हाईट फॅक्टर विथ शरीराचा वेग घेणारा असतो, ज्यावरती फलंदाजांना कुठे ना कुठे धोका असू शकतो, त्याला बिमर म्हटलं जातं. 2 बिमर असतील तर गोलंदाजी चेंज केली जाते. इथे देखील वाईड बॉल येतोय, एक्स्ट्राची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 36. प्रेमने सुरुवात चांगली केली होती या षटकामध्ये, मात्र थोडीशी खराब गोलंदाजी होत होती. इथे देखील स्ट्रोक चांगला आहे, मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. आणि अशा रीतीने येस सर, बॅटिंग रिव्ह्यू. येस, बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. चॅलेंज करण्यात आले पंचांच्या माध्यमातून, मे बी लिगल डिलिव्हरी करण्यात आलं होतं.
सर अंपायर रिव्ह्यू आहे की बॅटिंग टीम? अंपायर बॅटिंग टीमचं आहे ना? ओके. थर्ड अंपायर डिसिजन नो बॉल. सो नो आणि त्यावरती 2 धावा. या एका चेंडूसाठी खूप जास्त धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली 39. 39 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता गोलंदाज देखील चेंज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकोणचाळीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ वाचवणं गरजेचं असेल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. थोडंसं संघर्षमय आता सिच्युएशन मध्ये दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. इथे देखील वाईट बॉल येतोय. एक्स्ट्राची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 13 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे? पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 41 धावा. 15 बॉल मध्ये 31 धावांची गरज असताना आता 13 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. नो वरती 2 धावा, त्यानंतर वाईड, पुन्हा एकदा नो वरती 2 धावा, त्यानंतर बॅक टू बॅक वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकंदरीत 9 धावा. एकही चेंडू टाकला नाही या मागच्या एका चेंडूवर. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा वाईड बॉल येतोय. वाईडची एकदा पुन्हा एकदा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. कुठे ना कुठे प्रेशर जो मात्र बिल्डअप होत असताना पाहायला मिळते गोलंदाजावरती. अशा परिस्थितीमध्ये जे सिनियर गोलंदाज आहेत त्यांनी थोडीशी चर्चा करणं गरजेचं आहे. इथे देखील वाईड बॉल येतोय. सातत्याने एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत मागच्या एका चेंडूचा विचार केला तर 11 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आल्यात. एक चेंडू टाकण्यासाठी, शेवटचा चेंडू टाकण्यासाठी 11 एक्स्ट्रा धावा आल्यात. फ्री हिट देखील अजूनही कंटिन्यू होत असताना पाहायला मिळतोय. मीच विसरलो होतो कारण 4 वाईड आलेत. फ्री हिट अजूनही कंटिन्यू होतोय. ओव्हर टाइम कंप्लीट झाला. आता एकंदरीत शेवटच्या चेंडूवरती डॉट बॉल येतोय आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक 3 कंप्लीट होईल. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 18 धावेंची गरज. 18 धावेंची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळतील 12. कुठला संघ मॅच जिंकेल? मोर युनायटेड की कांसाई बॉयज? येणारे हे 2 षटक आपल्याला सांगून जातील. असं म्हटलं जातं ना कि मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो. अरे हारना तो एक दिन मौत से भी, फिलहाल इस मैच के अंदर लढना सीख लो. इथे लढाई करावी लागेल. लढत असताना स्वतःला सिद्ध करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये संघाने माझ्यावरती जबाबदारी का ठेवली आहे
त्याचं मूर्तिमंत आणि ज्वलंत उदाहरण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल. समीकरण येऊन टेपलंय. येणारे 12 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला साहिल पाहायला मिळतोय, तर बॉलिंग मार्क वरती कुठला गोलंदाज येईल ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. षटक क्रमांक 4 जो मात्र मार्गस्थ होत असताना पाहायला मिळेल आणि सूरज बॉलिंग मार्क वरती येतोय. या मॅचचं प्रतिबिंब ठरवणारा हा षटक जो मात्र आपल्याला पाहायला मिळू शकतो. 12 चेंडू 18 धाव्यांची गरज. सूरज बॉलिंग मार्क वरती, साहिल स्ट्रायकिंग एंडवर. पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल येतोय. फिल्डर मिसफिल्ड होत असताना पाहायला मिळेल. इथे एक सिंगल धाव अशी मात्र आलेली आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा आरामात होऊ शकल्या असं मात्र एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय आणि सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 44. 11 चेंडू आणि विजयासाठी 17 धावेंची गरज. टेम्परामेंट आता दाखवावं लागेल. स्वतःचा टेम्परामेंट सिद्ध दोन्ही संघांना करावा लागेल. स्वीप करण्याचं प्रयत्न होतं. पुढचा पाय थोडासा बेंड केला, मागच्या पायावरती वेट ट्रान्सफर केलं होतं. अगदी मिड विकेट, स्क्वेअर लेग असेल, फाईन लेग असेल, या रिझनला टार्गेट करायचं होतं. मात्र चेंडूचा बॅटचा काही संपर्क होत नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो टप्पा पडला, आतमध्ये चेंडू आला आणि येतोय डॉट बॉल. 10 चेंडूंमध्ये अजूनही 17 धावेंची गरज. पुन्हा एकदा त्याच प्रकारे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेस देखील डॉट बॉलची समाप्ती होतीये. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये कांसाई बॉयज संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय आणि प्रत्येक डॉट बॉल या मॅच मधून कुठे ना कुठे पकड जी मात्र कमी करतोय मोर युनायटेड संघाची. अजूनही जर विचार केला 9 चेंडूंमध्ये 17 धाव्यांची गरज. एक मोठा फटका पहिल्या आता येणाऱ्या 2 चेंडूंवरती येणं गरजेचं आहे. लोवर फुल टॉस बॉल, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होईल. ऑन साइडला फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. इथे 2 धावा होऊ शकल्या असत्या, मात्र 1 धाव का घेतली जातीये हे कळत नाहीये. लेझी रनिंग बिटवीन द विकेट सातत्यानं पाहायला मिळतीये. एका धावेला महत्व देणं गरजेचं आहे. अगदी म्हटलं जातं इलेक्शन मध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला, अगदी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एका धावेला तितकंच महत्व आहे. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, त्यापेक्षा एक रंग जास्त बदलणारी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये आणि हीच मजा आहे खरं तर क्रिकेटची. दर्दी रसिक प्रेक्षक आणि त्यामध्ये क्रिकेटचं वातावरण. इथे मिस टाइम स्ट्रोक, डाऊन द बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करत होते, स्वतः एसटी रक्षक चेंडूला गॅदर करू शकले नाहीयेत. तोपर्यंत एक कंप्लीट होती सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने समीकरण येऊन टेपलंय. 7 चेंडू 15 धावेंची गरज. 7 चेंडूंमध्ये 15 धावा बनतील की 7 चेंडूंमध्ये 15 धावा डिफेंड होतील. पुढच्या ओव्हरपेक्षा हा चेंडू इम्पॉर्टंट असेल. या चेंडूवरती डॉट बॉल आला, कुठे ना कुठे मोमेंटम कॅरी फॉरवर्ड होईल फिल्डिंग टीमच्या बाजूने. मात्र मोठा फटका आला तर कॅरी फॉरवर्ड बॅटिंग टीमच्या बाजूने देखील होईल. लोवर फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतो एक सिंगल धाव कंप्लीट होतीये. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता इथे 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. आता समीकरण येऊन टेपलंय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 13 धावेंची गरज. आतापर्यंत काय झालं यापेक्षा येणाऱ्या ओव्हर मध्ये आम्ही काय करू शकतो हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 3 गाड्यांच्या मोबदला मध्ये 48 धावा. 6 चेंडूंमध्ये अजूनही 13 धावेंची गरज. वेळ वाचवणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण विनंती असेल मित्रांनो, वेळ वाचवणं गरजेचं आहे. नो डाऊट एट ऑल मॅच जी मात्र रोमहर्षकतेच्या वळणावरती येऊन ठेपलेली आहे. एक चेंडू महत्वाचा असेल, मात्र वेळ देखील वाचवणं तितकंच महत्वाचं आहे, कारण आज आपल्याला 2 पोल एकंदरीत कंप्लीट करायचे. समीकरण येऊन टेपलंय. 6 चेंडूंमध्ये 13 धावेंची गरज. म्हटलं जातं ना, बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूटते पत्थर शीशों की ठोकरों से, अरे तोड सके पत्थर ऐसे शीशे की तलाश करो. अगदी प्रश्न काही विचारले जातील, मात्र त्यावरती उत्तर तुम्हाला आयुष्याचं पटल असू दे किंवा क्रिकेटचं मैदान असू दे. गोलंदाजी चांगलं करतोय गोलंदाज, तर त्यावरती तुमची फलंदाजी देखील चांगलं होणं गरजेचं आहे. फुल लेनचा बॉल होता,
मिस टाइम स्ट्रोक, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय, एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. समीकरण येऊन ठेपलंय, येणारे 5 बॉल आणि 12 धावेंची गरज. चांगली मॅच रंगत असताना पाहायला मिळतीये. मोर युनायटेड एका बाजूला, दुसऱ्या बाजूला कांसाई बॉयज, दोन्ही दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. इथे देखील मिस्टॅम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, लॉंग ऑनचा फिल्डर ऍक्शन मध्ये, कॅच होतीये कंप्लीट. कावळा बसायला फांदी तुटायला, स्टेशन वरती जायला ट्रेन सुटायला आणि धावा बनवायला विकेट पडायला एकच वेळ. फलंदाज बाद, आकिब बॅक टू दी पवेलियन. चांगल्या प्रकारे मॅच देखील वळण घेत असताना पाहायला मिळते. कधी बाजी इधर तो कधी बाजी उधर, कधी गोलंदाजी चांगली होती, कधी फलंदाजी चांगली होतीये. कधी मोर युनायटेड संघ फ्रंट फूट वरती येतोय, तर कधी कांसाई बॉयज संघ फ्रंट फूट वरती येत असताना पाहायला मिळतोय. मात्र कुठला संघ या मॅच मध्ये जिंकेल, अगदी ज्याप्रमाणे एक बंद लिफाफा असतो त्यामध्ये काय दडलंय माहित नाही, या मॅचचं रिझल्ट देखील ते शोधणं महत्वाचं असेल. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय, मात्र 2 धावेंवरती समाधान मानावं लागतंय. भोला पांडे 11 टीम, विनंती असेल कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. भोला पांडे 11 टीम, कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. 3 चेंडूंमध्ये विजयासाठी आता 10 धावेंची गरज. इथे जर षटकार आला असता तर मात्र सामन्याला कलाटणी मिळू शकली असती. मात्र आता समीकरण येऊन टिपलंय, 3 चेंडू 10 धावेंची गरज. भोला पांडे 11 टीम, चला कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. 3 चेंडू आणि 10 धावेंची गरज. हे इक्वेशन पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंड वरती. अभि आपल्याला पाहायला मिळत आहेत, नो डाऊट एट ऑल. चांगला स्ट्रोक होता, फक्त 2 धावा मिळाल्या. मात्र त्या स्ट्रोकने कुठे ना कुठे स्वतःच्या मनामध्ये कॉन्फिडन्स बूस्टअप केला असेल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, फुल्लल्यांचा बॉल होता, चांगला चेंडू होता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तर करण्यात आलं, मात्र डॉट बॉलची समाप्ती होतीये. 2 चेंडूंमध्ये आता 10 धावेंची गरज आहे. या मॅचचं प्रतिबिंब ठरवणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवरती जर एक मोठा फटका आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी मिळू शकते. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हटलं जातं ना, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. 2 चेंडूंमध्ये 10 धावेंची गरज असताना आलाय षटकार आणि आता समीकरण येऊन टेपलंय. एका चेंडूमध्ये 4 धावेंची गरज. ठोकला तर जिंकला आणि उकला तर मुकला, असं समीकरण आता आपल्याला पाहायला मिळेल. एका चेंडूमध्ये 4 धावेंची गरज. 3 धावा जर झाल्या तर सुपर ओव्हर, 2 धावा जर झाल्या तर मात्र कांसाई बॉयज संघ जिंकेल आणि चौकार जर आला तर मात्र मोर युनायटेड संघ मॅच जिंकेल. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. अशा रीतीने सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय मोर युनायटेड संघाने. वेल प्ले टीम आणि हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत कांसाई बॉयज या संघाला. चला विनंती असेल भोला पांडे 11 टीम आणि त्या सोबतीला मोर युनायटेड टीम कॅप्टन, चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. विनर विनर अशी मॅच नेक्स्ट मॅच आपण लावणार आहोत. सो रिक्वेस्ट आहे लवकरात लवकर दोन्ही टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचंय. एकंदरीत समरीचा विचार केला 7 चेंडूंमध्ये 20 धावा, त्यानंतर 12 चेंडूंमध्ये 18 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन कांसाई बॉयज संघाच्या बाजूने.
आपल्याला पाहायला मिळाला. तर सेकंड इनिंगमध्ये 6 चेंडूंमध्ये 15 धावा सागरने बनवल्या. मोक्याच्या क्षणी 4 चेंडूंमध्ये 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन अभिचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर देवाने देखील 5 चेंडूंमध्ये 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन केलं होतं. प्रेमने चांगली गोलंदाजी केली, 2 विकेट घेतल्या. महेश लवेश यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी अवघे 4 धावांचं षटक दर्शनचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि अशा रीतीने जर आपण पाहिलं तर ही मॅच कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. मॅच जिंकली मोर युनायटेड संघाने शेवटच्या चेंडूवरती आणि मॅन ऑफ द मॅचच्या